क्लिअर दिसत असेल. हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. दिस इज सिद्धी रावले आणि माझ्या चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. आज आपण चाललोय अक्सा बीच. येस, आज आपण अक्सा बीच चाललोय. का चाललोय? असंच टाइमपास. ऍक्च्युली मी ना खूप लहान होती तेव्हा अक्सा बीच गेलेली. आमची एक फॅमिली फ्रेंड आहे की ती मला घेऊन गेलेली लहानपणी अक्सा बीचला. आणि तेव्हा वाटायचं झालं अक्सा बीच दुनियाच्या दुसऱ्या टोकाला. असं वाटायचं की कुठेतरी एकदम लांब गेली आहे मी असं. पण जेव्हा मी आज मॅपवर चेक केलं की अक्सा बीच किती डिस्टन्सवर आहे माझ्या घरापासून, तेव्हा रिअलाइज झालं चला 1.5 तास आहे फक्त. 1.5 तास. इतना तो मैं ऑफिस के लिए ट्रैवल करती हूँ, इतना तो मैं कर ही सकती हूँ. तर मग असंच प्लॅन केला की चल सनसेट बघायला जाऊया. होपफुली सनसेट भेटेल आपल्याला, कारण की 6 वाजता सनसेट होणार आहे असं दाखवतं वेदरवाल्या ॲपवर. आणि आता झाले 4:45. तर होपफुली आपल्याला सनसेट भेटेल. थोडासा कॅमेरा पण खाली घेईन. हॅलो. चोर आहोतच. लेट्स गो. हे पण ठेव. हा, एक मिनिट, नेट बीट बंद करून ठेव. बस चार्जिंग नको घालवायला. लेट्स गो. नाही, ऑन कशी देऊ? नाही. अरे कसं इथपर्यंत पोहोचणार मी? मी मी थांबून जाते पण हॉर्न नाही देत भाई. मी सकाळी जाते तेव्हा पण इथे ट्रॅफिक असतं. मी संध्याकाळी जाते. Bouncy road, bouncy road, bouncy road. Bouncy road, bouncy road, bouncy road. Sorry. भाई सगळ्याच्या माझ्या तोंडाकडे बघतात, मलाच कसं तरी वाटतंय. सगळे माझ्या तोंडाकडे बघत बसलेले आहेत. लुक्स व्हेरी अचीव ब्रो.
वाव. पोचलो आहे फायनली अक्सा बीच. मला आठवतंय मी कीर्तीसोबत इथे आलेली ते. हाय क्यूटी. खूप लोक आहेत. आजी पण इथे खेळणी विकते सुंदर सुंदर. उफ उफ. ह. हाय. चष्मा काढूया जरा. हो. शिट. सनसेट तर काय नाही दिसला आपल्याला, बट जे व्ह्यू आहे खूप सुंदर दिसतं. आणि अक्सा बीच पोचलोय. म्हणजे खूप छान छान असे स्टॉल्स आहेत इथे. मी जेव्हा लास्ट टाइम आली होती वस्ताकीसोबत, आय व्हेरी वेल रिमेंबर हा पाथवे जिथून आत्ता मी एंटर केलं इथे. कारण की आम्ही तेव्हा ना गाडी लावलेली इथे आणि चप्पल विप्पल सगळी गाडीमध्ये ठेवलेली आणि रिटर्न आल्यावरती ना तिथे पाय बी धुवून गेलो आणि पूर्ण गाडी माखली होती रेतीमुळे. मला असं खूप छान मेमरी आहे लहानपणीची. इथे खूप जास्त गर्दी आहे. संडे पण आहे, बघायला नको. बेबीज डे आउट आहे. सनसेट तर काय दिसला नाही गाइस. जो है यही है. इसलिए हम हमारा चांद लेके आए हैं. वाव. तू आता ऑफिसमध्ये नाही आहेस, तू सुट्टीवर आहेस आज. संडे आज पहिल्यांदा तुझी सुट्टी काहीतरी कामी आली आहे. हो दिसते ती पण. वो देख चांद, वो देख दिख रहा है, वो दिख रहा है. ए कुठे पळते, आई कुठे तुझी. हा लोकांना घाबरवतोय गाईस. का दादा का परत ते बाहेरच टाकणार. समुद्र आहे तो, घेऊन न जातात. सगळा कचरा तिथेच टाकलाय, तो सगळा कचरा परत बाहेर येणार आहे. समुद्राचा नियमच आहे. आणि तो गेला पण नाही यार, त्यात फायदाच नाही त्या पाण्यात टाकून. तेच टाकलं बाबा कचरा. कचरा कुंडीत टाकायचं होतं. स्टूपिड लोगों की कमी नहीं है इंडिया में, और सिविक सेंस नाम का चीज तो है ही नहीं. ती खूप सुंदर गाते गाईस. आवाज एकदम असा माझ्या कानात बसला.
ती बॅग रेड आहे. लेट मी शो यू. नको भाई काहीतरी असेल दिसेल नको. ती बघा त्या दादाने पिशवी टाकली. चला सगळी इथे रिटर्न आली. 2 पिशव्या आहेत, एक आणि त्याच्या वाटी 2. इथे एक कपल आहे, ते दोघं मस्तपैकी गाणं गाऊन वाईब करतात. One eternity later. मी त्यांना सांगत होते की आता आम्ही घरी चाललोय आणि इथे खूप काळोख आणि खूप गाड्या आहेत. लोक आपापली गाडी काढून घेऊन चालले. बघा एकमेकांना हेल्मेट चिटकवण्याचा टाइम आलेला आहे गाईस. सर तुम्ही तुमची गाडी कुठे लावली आहे सर? बाबांकडे लावली आहे. एवढी सेफ लावली आहे. कोणाची गाडी आहे ती? घ्या. काय आलं? हा बिलकुल बिलकुल हे नाही. काय आलं? ॲग्रीमेंट मध्ये काय लिहिलं आपण माहिती आहे ना? कसं बसणार काय हे? कचरा. हे काय डब्बा आहे? चलो गाइस लेट्स गो. निघाला आम्ही आता इथून घरी जायला. हा तोच आहे का मगापासून हाय फिरतोय? किती चाललेत? हा आम्हाला पण नाही भेटला. तुला तर नाहीच भेटणार. हो भेटला मला. हा भेटलेला मला पण. ऍक्च्युली आपण जर लवकर आलो असतो ना तर मी तुला बोलली असते आपण दानापानी जाऊया. ह्याच्या पुढेच आहे ते दानापानी बीचच आहे पण तिथे थोडस जास्त गर्दी कमी असती. हा तिथे गर्दी कमी असते पण ऑलरेडी सनसेट मिस झालेला मग तिथे अंधार झाला असता ना आपण पोहोचेपर्यंत. म्हणून मी काय नाही बोलली बघ. चल रस्ता पण तर खराब आहे. गो खूप जास्त धूळ आहे इथे. सगळा रस्ता खराब आहे. टुवर्ड अक्सा बीच जेवढा पॅच आहे हा रोड पूर्ण रस्ता खराब आहे. एक्स्ट्रीम धूळ आहे म्हणजे जरा अतिच खराब आहे. म्हणजे असं पूर्ण बोलतो ना असा काय बोलतात त्याला अंडर कन्स्ट्रक्शन रोड कसं असतं त्याच्यामुळे काय प्रॉब्लेम आहे की जेव्हा गाड्या जातात ती पूर्ण रेती वाऱ्यात फिरते पूर्ण धूळ धूळ होत आहे. अति खराब पॅच आहे.
अच्छा तो 4-4 5-5 बसवून आलाय म्हणून त्याला काका फुल जोर लावून ओरडतायत भाई. मी अशी बसल्यावर दिसतच नाहीस तू पाठी. कुठे बस स्टॉप आहे. पण उचलून नाही घेऊन जाणार ना भाई. आम्ही थांबलो इथे हनुमानजीच्या मंदिराजवळ. दर्शन घेऊन तुम्हाला हे करतो. बाय. माईकचं कवरच पडलेलं मंदिरात. नशीब तिथेच पडलं तर पण लगेच भेटला. लगेच शोधत राहावं लागलं. विशाल बाईक घेऊन टर्न मारतोय. जाते मोठी पटपट. अरे हा हा दफन भूमी. दफन भूमी लिहिलंय त्याच्यावर. येस. सांडला. शिट. हळूहळू भाई साहब. वरतून हाय. खूप खतरनाक पडलाय तो. तिथे या ब्रिजच्या अगोदर स्पीड ब्रेकर होतं. उडलाय डायरेक्ट. कारण डायरेक्ट सांडलाय. फोन बेचाराचा सुटलाय. त्याचा फोन तुटला. हाताला पायाला थोडस लागलं असणार. तो बिचारा थरथरत होता माहितीये. त्याला बघून मला कसं तरी होत होतं. हा त्याचा मोबाईलचं स्क्रीन पूर्ण तुटलं.
तरी सुद्धा पडला तर पडला बोल तू माणूस दोन सांगणार इलेक्ट्रिकची गाडी आहे बरोबर त्याने सगळे अपडेट्स दिले. हे मी तुला दाखवते जिम्मीज. तिथे लाईट दिसते, तिथे लाईट दिसते तिथे आतमध्ये, तिथे जिम्मीज आहे. आपण तर जातोच आहे. बाय. आम्ही खूप सारी शॉपिंग करून आलो आहे आरेमधून. लस्सी, ह्याच्यामध्ये कच्चं चीक, रेडीमेड चीक आणि केसर आल्मंडचं हो. तरी एक सांगली ही बॉटल खूप सारं असं घेऊन आलो आम्ही.